जीत बघायला मिळते. मुळात मैदानाकडे दुसऱ्या फेरीतील तिसरी मॅच आपल्या समोर रंगेल. सुजित यायचा पण सुजित विशाल शेवटचा जेल विशाल धरला. विशाल आपण यायचं जरा. आयोजक आपल्याला इन्व्हाइट करतायत. विशाल बोला. मैदानाकडे सामना सुरू होतोय. बॉल हवेमध्ये पहिलाच बॉल झेल उडालाय. रक्षक पाठलाग करतोय. टिपलाय झेल. गोल्डन डक पहिला धक्का फलंदाजी करत असताना संघ सोनारपाडा. बघा मागचा मॅच मध्ये पिसवली संघाचा जा क्षेत्ररक्षकाने शेवटला जो झेल धरला विशाल त्याला पारितोषिक आलंय तब्बल 3000चं. जितू अनिश आणि योगेश सोनारपाडा यांच्याकडनं एक कॅश प्राइज झाले तब्बल 3000 रुपयाचं. एका झेलला कॅश प्राइज झाला. त्याला टाळ्या झाल्या पाहिजेत. इथेही पटका चांगला आहे. झेल ड्रॉप आणि मी इन्व्हाइट करतोय जितू निलेश आणि योगेश. आपण तिघांनी यायचं दादा व्यासपीठावरती यायचं दादा. आपण आपल्या शुभास आपण पारितोषिक देऊयात. बघा ज्यांच्याकडनं आम्हाला पारितोषिक आलंय जितू निलेश आणि योगेश यांच्याकडे 3000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. त्यांना मी तिघांना इन्व्हाइट करतो दादा. आपण तिघांनी यायचं दादा. आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात का कॅश प्राइज. इथे स्विचिट करायचं होतं. फलंदाज होतोय बाद अस्त्यांचा वेध घेणारा चेंडू. चला शेवटला झेल धरला होता. विशाल यायचंय. विशाल यायचं व्यासपीठावरती. मान्यवर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होतं. त्यांच्या शुभ हस्ते आपण 3000 रुपयाचं मी इन्व्हाइट करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दावडी गावचे एक नामवंत अस्त्रपैलू खेळाडू रविदादा पवार यांना मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती. दादा यायचं व्यासपीठावर. असं नसतं व्हायचं. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 3000 रुपयाचं कॅश प्राइज एका झेलला दिलं जातं ते म्हणजे विशालला. क्रिकेट म्हणजे खूप काय सांगून जातं. क्रिकेटमध्ये खूप काय इमोशन्स असतात. खूप काय नाते जोडलेले असतात. खूप सारी पारितोषिक दिली जातात आणि इथे एका झेलला 3000 रुपये कॅश प्राइज दिलं जातं. सो मी इन्व्हाइट करतो आई गावदेवी क्रिकेट संघ दावडी. जेवढे खेळाडू असतील तेवढे सर्व खेळाडूंना मी इन्व्हाइट करतो व्यासपीठाजवळ यायचं. सर्वांनी व्यासपीठावरती जाता मी सर्वांना रिक्वेस्ट करतोय. आयोजक आम्हाला सूचना करतायत.
षटक संपन्न. धावा फलकावरती 9. 2 गणांचा मोबदल्यामध्ये धावा फलकावरती पुन्हा इन्व्हाइट करतो सोनारपाडा गावचं दत्ता ठाकूर. आता याच्या व्यासपीठावरती आपल्यालाही इथे मात्र इन्व्हाइट केलं जातं. त्यानंतर रवी पवार असतील, त्यानंतर दावडी गावचे सर्व खेळाडू असतील. सर्वांना रिक्वेस्ट करतोय की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. बोलात मैदानाकडे शेवट षटक, दुसरं षटक असेल. मॅच फक्त आणि फक्त आपल्याला 2 ओव्हरचे बघायला मिळते. यापुढे अजून 2 मॅचेस होतील, त्याही 2 ओव्हरच्या असतील. धावा 9 फलकावरती. फटका इथे मात्र फसला होता, हवेमध्ये जरूर होता. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होता, पण इथे सेल खूप दूर होता त्याच्यापासून. एक धाव तोपर्यंत झाली एका धावेने. धावफलक पुढे जाईल 10 वरती. माझकल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा धावफलकावरती बघायला भेटत आहेत. म्हणजेच फलंदाजी करताना आपण मैदानावरती बघतोय सोनारपाडा या संघाच्या. हा सेंडू इथे काय घडतंय, खराब फिल्डिंग. पॉइंटला गलीमध्ये फिल्डर होते. 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. 1 धाव जिथे होती तिथे मात्र या 2 धावा पूर्ण होत आहेत. एक चुकी, पंचांचा इशारा तो 22चा. धावा फलकावरती आपण बघतोय एकूण 12. बॅटची गाड्या घेतली, बॉल मागे चालला, सुरक्षित चेंडूवरती येतोय. करंगळत चेंडू मात्र मागे निघून चालला होता. एकच धाव मिळेल, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावफलक 1 ने पुढे जाईल. 13 वरती बॉल झाले त्या षटकातील 3 बॉल 13 धावा धावफलकावरती आपण बघतोय. सेकंडला फलंदाज हिमांशू. फुलटॉस बॉल, चेंडूला फक्त दिशा दिली आहे, फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग होतीये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, ऍक्युरेट फेकी अगदी यष्टांजवळ. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का सोनारपाडा संघाला. चला स्पीडअप करा प्लीज. न्यू बॅट्समन मैदानावरती डावकुऱ्याचा फलंदाज मार्को. बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. आल्याबरोबर फलंदाज मैदानाच्या बाहेर. विवेकची खेळी समाप्त होतीये. अजून एक धक्का टीम सोनारपाडा. बॅट्समन सन्नी मैदानावरती येतोय. धावा धावफलकावरती आमचे गुणसंख्यालेखक आम्हाला सांगतील 14 वरती. धावफलक थांबलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहे, चेंडू खाली येतोय. जजमेंट प्रॉपर टिपलाय, जाईल धक्का. अजून एक 14 वरती सोनारपाडा संघाला. आणि डाव संपन्न झाला 14 वरती 7.00 च्या सरासरीने. आणि असणार लक्ष खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 15 धावेचं.
असं धावसंघाच्या फलकावरती लागते ती म्हणजे याचं संघाचं अकाउंट ओपन झालंय एका धावेने. स्पीडअप करा प्लीज. दुसरा बॉल सेकंडला फलंदाज सिद्धांत. हाही चेंडू खूप चांगला होता. अजून एक लेग बायची धाव येते. 2 धावा 2 बॉल वरती. दोन्ही धावा लेग बायस आल्या. बॅटने एकही धाव अद्याप येत नाहीये. करायचा 15 10 बॉल 13ची अजूनही गरज. पुढचा बॉल लो फुलटॉस बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता. काय वेग आहे गोलंदाज पियुष कडे. त्याच वेगाने बीट केले त्याने मात्र फलंदाज दक्षला डॉट बॉल येतो. पुढचा बॉल स्विसिट फटका चांगला आहे. पॉइंट गलीमधनं बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर दूरवरनं डीप स्लीपर कव्हर वरनं पाठलाग करेल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होत असताना 2 ने 10 फलक जाईल पुढे. 10 फलकावरती आपण बघतो एकूण धावा 4. चेंडू झाले 4 बॉल 4 धावा. अजून 11ची गरज 8 बॉल मध्ये. चांगली गोलंदाजी होत्या मैदानावरती आपण बघितलं पियुष कडनं. उंच पुरा गोलंदाज आहे. तेवढाच वेग त्याच्याकडे आहे. बॅटची कडा घेतली आहे. काय घडतंय त्या मैदानावरती. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. फाईन लेग बीट लॉंग स्टॉक क्लिअर करतोय चौकार. आई चेंडू इथे मात्र चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. जाईल सीमा पार. अजून एक चौकार आणि 4 ने 10 फलक जाईल पुढे 10 फलकावरती 12. आणि आता गरज असे फक्त आणि फक्त 3 धावेची. सहा चेंडू 3ची गरज आहे. चला वाडेकर संघाचे संघनायक पिसवली संघाचे संघनायक फक्त संघनायकाने जा प्लीज. सर्व टीम येऊ नका. कार्पेट बॉल चाललाय पुन्हा एकदा. पॉइंटला फिल्डर आहेत. 1 धाव झाले कंप्लीट. 5 बॉल 2ची गरज. वाडेकर कॅप्टन पिसवलीचे कॅप्टन प्लीज लवकर रिपोर्टिंग करा प्लीज. वेळेला महत्व द्या. 2 ओव्हरची जर मॅच खेळायचं असेल तर, नाहीतर 1च ओव्हरचे सामने खेळवावे लागतील. बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय. रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. धावा फलकावरती 13. 2ची गरज. बॉल बाकी 4. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही येऊ शकतं, काही घडू शकतं. जर तरला महत्व नाही तसं क्रिकेटमध्ये मात्र प्रत्येक चेंडूला महत्व आहे. पण प्रत्येक चेंडू जर गोलंदाजाच्या बाजूने आत्ता लागला तर समीकरण वेगळं बघायला मिळेल. इथे पटका तर चांगला आहे. फिल्डर आहेत. थोडीशी फंबलिंग बघायला भेटली. 1 धाव कंप्लीट. धावांची आता बरोबरी झाली आहे. एका धावाची गरज. फिल्डर आहे तिथे. झेल ड्रॉप बॉल सीमा पार. विजयाचा चौकार. सामना जिंकलाय पडले संघाने.
चला पडल्या संघाचे संगणक आहेत. एका बाजूला वाडेकर, एका बाजूला पिसवली. एका चिठ्ठीवर बाय लिहिलंय आणि 2 चिठ्ठ्यांवरती 0-0 आणि बाय मिळालीये पडले संघाला. नशिबाची साथ मात्र पडले संघाच्या बाजूने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पडले संघ थेट पोहोचतोय या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. वाडेकर टॉस करायचं लगेच मित्र. मॅन ऑफ द मॅच जेव्हा त्या मॅच पण दक्ष गोलंदाजी करताना 2 विकेट आणि फलंदाजी करताना मात्र 11 धावा ज्याने केल्या. दक्ष ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.